ब्लॅक कलरचे माहिती What is the classification of disease? How the Hahnemann has classified the diseases? indisposition, dynamic and Indisposition, adynamic. नाही मॅम ते individualization. हा इंडिव्हिज्युअल sporadic and epidemic. नाही आर्टिफिशियल नाही, पहिला क्लासिफिकेशन कसं आहे? पहिले कसं क्लासिफाय केलंय? Acute disease and chronic disease. हा, acute and chronic. त्याच्या पुढे Acute मध्ये individually, sporadically and epidemically. हा, नंतर chronic diseases. क्रॉनिक मध्ये Chronic डिसीज pseudochronic disease क्रॉनिक chronic डिसीज बरोबर. आणि acute मध्ये अजून काय सांगितलंय? recurring and non-recurring. बरोबर, रिकरिंग आणि नॉन रिकरिंग. त्याचे एक्झाम्पल्स द्यायचे. What do you mean by natural chronic disease? Natural chronic disease due to miasm. Artificial chronic disease? Artificial chronic disease Allopathic doses मुळे and pseudochronic disease? inappropriate. No miasm. डिपेंड अपॉन द मायाझम नाही काय हा, डिपेंड अपॉन मायाझमचे तर नॅचरल झाले, नॅचरल ट्रू डिसीजेस झाले, ट्रू नॅचरल डिसीजेस झाले. इनअप्रोप्रिएट हा म्हणजे मॅम त्याच्यामध्ये काय येतं? No miasm. नो मायाझम, पण मग होतात कशाने ते? आणि मेंटेनिंग कॉज मुळे. मेंटेनिंग मेंटेनिंग कॉस्ट त्याच्यामध्ये असतात. बरोबर. Okay. Then yesterday we have discussed about the myxum. So मी तुम्हाला म्हटलं होतं शॉर्ट इंट्रोडक्शन देते myxumचं, है ना? सो myxum मुळे होणारे जे डिसीजेस आहेत दे आर नथिंग बट द ट्रू नॅचरल डिसीजेस. सो दॅट myxum सिंगल myxum जे आहे ते आहे सोरा, सिफिलिस अँड सायकोसिस. बट द कॉम्प्लेक्स किंवा दोन myxum मिळून सुद्धा they can cause the disease. If the sora is not treated properly, then it may shift to the psychosis, and that psychosis may shift to the syphilis. So sora syphilis किंवा sora psychosis
किंवा सायकोसिफिलिस किंवा सोरासिफिलिस सायकोसिस, ऑल दिस कॉम्बिनेशन्स कॅन बी पॉसिबल. आता हे होतं कसं? सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द मायझम? सो मायझम हॅनिमननी त्याला एक इन्फेक्शियस कॉज म्हटलं आहे किंवा त्याला काय इन्फ्लक्स म्हटलेलं आहे, और दॅट इज ऑल्सो नोन ॲज द कॉन्टॅजियस एजंट म्हटलं आहे त्या मायझमला. सो तो जो वर्ड आहे त्या मायझमला त्यांनी प्रत्येक वेळा वेगवेगळा शब्द वापरलेला आहे. सो मायझम म्हणजे आपण इथे काय लक्षात ठेवायचं? द थिंग विच कॉजेस द डिसीज, the chronic disease which are caused because of this myasm, that is the infectious agent किंवा तुम्ही नॉक्शियस एजंट पण त्याला म्हणू शकता, नॅचरल मॉर्बिफिक एजंट तुम्ही त्याला म्हणू शकता. सो दॅट इज द मायझम. आता एव्हरी ऑथर हॅज डिफाईन्ड द मायझम बाय देअर वे. तर जसं जसं आपण केंट बघू किंवा एच ए रॉबर्ट बघू, अकॉर्डिंग टू देम वी विल सी द डेफिनेशन ऑफ द मायझम. How he found out the myzum, how the Hahnemann know about the myzum ki this is responsible for the true natural chronic disease. So there is one story ki when he was treating the patient, there was a recurring of symptom. Suppose that person is having the allergy for the dust, or that person is having the aggravation from the cold air. Whenever there is a rain outside, that person is having the cough and coryza. So this tendency should be stopped. नाहीतर काय होईल? In every monsoon season, that person will have the cough and coryza. त्याला सर्दी होईल. सो असं होत गेलं की तो पर्सन किंवा तो पेशंट्स जे होते त्यांच्याकडे, तर त्यांचे जे सिम्पटम्स होते ते अगेन अँड अगेन रिकर व्हायचे, की त्या माणसाला आज पाऊस आला तर सर्दी झाली, पाऊस नसेल तर तो ठीक राहायचा, परत पाऊस आला की त्याला परत सर्दी व्हायची. सो अगेन अँड अगेन आफ्टर 1 month 2 month किंवा एव्हरी इयर दॅट पर्सन इज हॅव्हिंग द सेम साइन्स अँड सिम्पटम्स. मग हॅनिमनला कळालं की देर इज अ समथिंग विच इज प्रेझेंट इनसाइड हिज बॉडी दॅट वी हॅव टू रिमूव्ह, because it triggers the same symptom whenever there is an exciting factor is present. So if you want to remove that thing from the root, if you want to annihilate it, if you want to give the permanent cure, something I have to do. And for that something he काय म्हणतात त्याला डेडिकेशन त्यांनी दिलं. अँड इन 12 yearsची त्यांनी जेव्हा स्टडी केली, he did the various experiments, various trials and errors, and in that 12 year he understood that ki the noxious agent which is present inside our body, and that is nothing but the miasm. So that miasm which is lurking inside the body, this is causing the same signs and symptoms again and again. सो तो जो मायझम होता त्याने त्या मायझमला 2 याच्यात डिवाइड केलं, मग अक्यूट मायझम अँड अ क्रॉनिक मायझम. So acute myasm means which responsible for the repetition of that acute myasm again and again. And आवाज कमी येतोय माझा? नाही मॅम. नाही मॅम. अंजली, तुझं नेटवर्क कनेक्शन चेक कर मग. मला येतं ना. तूच तर मेसेज टाकला ना आता. मी प्रांजली जवळ कर. मी हा. येस मॅम, येस मॅम. तुझं नेटवर्क कनेक्शन चेक कर. ओके मॅम. हा. सो आणि क्रॉनिक मायझम असं 2 याच्यामध्ये त्यांनी डिवाइड केलं, किंवा सिंगल डिसीज आणि कॉम्प्लेक्स डिसीज, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं. सो एनी परमिट्युशन कॉम्बिनेशनमध्ये दे आर कॉझिंग द सिम्पटम्स. मग ॲट द लास्ट त्यांनी काय सांगितलं की वेनेवर यू आर गिव्हिंग द अक्यूट प्रूव्ड मेडिसिन फॉर दॅट कफ कोरायझा, फॉर दॅट कॉन्स्टिपेशन, फॉर दॅट डायरिया, यू हॅव टू एंड अप दॅट क्युअर विथ द अँटी मायझमॅटिक मेडिसिन. म्हणजे जो मायझम आहे, अक्यूट मायझम, तो क्रॉनिक होणार नाही, तो तिथूनच आपल्या बॉडीतून निघून जाईल. दॅट अँटीसोडिक मेडिसिन, अँटीसायकोटिक मेडिसिन किंवा अँटीसिफिलिटिक मेडिसिन विल रिमूव्ह इट फ्रॉम युअर बॉडी. तर सपोज त्याला सर्दी खोकला आहे, सो तो मायझम कोणता असेल त्याचा सोरा. आता हे आयडेंटिफाय कसं करायचं हे पण सांगते. सो कफ अँड कोरायझा, इट इज अ फंक्शनल डिसीज
So if in the previous prescription, if you have given him the arsenic or bryonia or allium cepa or the pulsatilla, whatever may be the symptoms are there, and whenever the remedy is selected, suppose you have given the bryonia for the dry cough and the running nose, then after the bryonia, when that patient feels better, after that you have to give the some antisoric medicine according to his constitution. It may be tuberculinum, it may be the sorinum, or it may be the anything, which where it may be the kalikab, it may be the kali beach, which suits his constitution, which suits its miasm. मग ती जेव्हा तुम्ही मेडिसिन देता, अगेन वेन द सेम एक्साइटिंग फॅक्टर इज देअर, आवर बॉडी विल नॉट फॉर्म द सेम सिम्टम्स, बिकॉज तो मायझम आपल्या बॉडीतनं निघून गेला आहे. परत आपल्याला तिथे डिरेंजमेंट ऑफ व्हायटल फोर्स होणार नाही. सो दॅट डिसीज एंड्स अप देअर with the help of antisoric medicine. So every time now you will see in the mental diseases, in the intermittent fever, and all the types of diseases which are subacute or which we call as a chronic disease, because mental diseases are again under the chronic disease, it is a one sided disease. So there also we have to give the anti-miasmatic medicine. सो हा मायझम जर तुम्हाला बाहेर काढायचा असेल तर त्याला अँटी मायझमॅटिक मेडिसिन लागते, म्हणजे रिपीटेशन किंवा रिकरन्स ऑफ सिम्टम्स विल नॉट बी देअर. अदरवाईज काय होईल, तुम्ही प्रत्येक वेळेस ॲक्यूट प्रूड मेडिसिन देत राहाल, पण तो जो मायझम आहे तो तुम्ही तिथे पॅसिव्ह करता, तुम्ही त्याला परत दाबता, तो परत येणार, तो परत दाबाल तुम्ही त्याला परत येणार, तो हे कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे. अँड फॉर दॅट वी हॅव टू गिव्ह अँटी मायझमॅटिक मेडिसिन. इतकं समजलंय का? कोणी नाहीये का? मी एकटीच बडबड करते. हो मॅम समजलं. मॅम एकालाच समजलंय का फक्त? समजलं मॅम. बरं. मग अक्यूट मायझमचं केंड काय म्हणतो, तर अक्यूट मायझम्स आर कम ऑन आयदर विथ अ सफिशियंट व्हायलंट. जसं आपण अक्यूट डिसीजची डेफिनेशन केली होती की इट रॅपिड ऑनसेट असतं, इट विल फॉलो इट कोर्स अँड देन इट इज सबसाईड, किंवा तिथे पेशंटची डेथ पण होऊ शकते. हे आपण अक्यूट डिसीजमध्ये बघितलं होतं. द सेम इज अप्लिकेबल टू द अक्यूट मायझम, की रॅपिड ऑनसेट असतो, सफिशियंट व्हायलंट असतात सिम्टम्स. If proper treatment देण्यात आली, the patient will cure, otherwise there will be the death of the patient. But the acute miasm, they are having the fixed time, because they have their functional activity तेवढीच असते त्यांची. पण हे जे क्रॉनिक मायझम्स आहे, हे आपल्या बॉडीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे काय झालेले असतात, पॅलिएट झालेले असतात. सो दे आर प्रेझेंट इनसाइड द बॉडी, सो दे हॅव टू रिमूव्ह फ्रॉम द बॉडी बाय द अँटी मायझमॅटिक मेडिसिन. आता जेव्हा डिस्कवर झाले मायझम्स, तो फर्स्ट मायझम वॉज डिस्कवर्ड, दॅट इज अ सिफिलिस. आता 3 नावं आहेत, सोरा, सायकोसिस आणि सिफिलिस. सोराचं स्पेलिंग पी वरून चालू होतं, PSORA. सायकोसिसचं स्पेलिंग एस वरून स्टार्ट होतं, SYCOSIS. आणि सिफिलिसचं पण एस वरूनच आहे, SYPHILIS, सिफिलिस. आता सिफिलिस हा जो डिसीज आहे, विच इज द सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, इट इज डिफरंट फ्रॉम अवर मायझम. तुम्ही आता पॅथॉलॉजीमध्ये सिफिलिस शिकाल, सो दॅट इज अ डिफरंट फ्रॉम अवर मायझम्स. काही मॅनिफेस्टेशन सेम आहेत, पण जेव्हा आपण ऑर्गनमध्ये सिफिलिस म्हणतो, सो दॅट इज नॉट द डिसीज, दॅट इज द मायझम. ओके. सो जरी पहिले फाइंड आउट जो झाला आहे, तो सिफिलिस जरी पहिला फाइंड आउट झालेला असेल, तरी पण जो बेसिक मायझम असतो, विच इज प्रेझेंट इन अवर बॉडी, दॅट इज द सोरा मायझम. ठीक आहे. सो फर्स्ट मायझम डिस्कवर्ड वॉज द सिफिलिस, बट the mother of all the miasms, that is the sora. The sora is called as fundamental miasm. It is also known as the basic miasm. It is the beginning of all the physical sickness. So the sora is present in all the human beings. All the diseases of the man, they are only because of this sora miasm.
मग आता एवढं सगळं जर होत असेल तर हा सोरा काय आहे? व्हाय इट इज कॉल्ड ॲज एका परीक्षेत प्रश्न आला होता 5 मार्कांचा, की सोरा मदर मायझम असं, की व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल मायझम ऑर द मदर ऑफ ऑल द मायझम. सो त्याचं उत्तर असं लिहायचं, की सोरा इन विच इन द सोरिक मॅनिफेस्टेशन किंवा इन द मायझम, पहिले मायझमची डेफिनेशन लिहायची अँड देन सोरा इज अ इम्पॉर्टंट मायझम इन विच the only functional disturbances are there. There is no pathological degeneration present in the patient's body. आणि केंट आणि हॅनिमॅननी म्हटलंय की 7/8 ऑफ डिसिजेस इन द ऑन द अर्थ किंवा जे पेशंटचे डिसिजेस असतात दे आर ओनली बिकॉज ऑफ द सोरिक मायझम. 7/8 7/8 म्हणजे जे डिसिजेस आहेत they are only because of the soric miasm and remaining 1/8 diseases they are because of the psychosis and the syphilis. This sora has innumerable forms of signs and symptoms. It is very ancient miasm, it is a universal miasm, it is a contagious miasm. It can be destructive if it is not treated properly. In this way, this is the if it is not treated properly it may transfer into the psychosis of syphilis. So if it is a basic, if all the functional symptoms are caused because of the sora and hence it is a mother miasm or it is a fundamental miasm. It is a non venereal miasm म्हणजे इथे सेक्शुअल ट्रान्समिशन होत नाही. सेक्शुअल ट्रान्समिशन होणारे 2 मायझम आहेत, दॅट इज द सायकोसिस अँड सिफिलिस. सो सोरा इज द नॉन वेनरल मायझम. जनरली इचिंग इज प्रेझेंट इन द सोरा और सोरालाच काही वेळा बरेच वेळा आपण डिस्क्रेसिया म्हणतो किंवा आपण त्याला इच म्हणतो. सो द प्रायमरी मॅनिफेस्टेशन्स विच अकर इन द सोरा दॅट इज द क्युटॅनियस इरप्शन्स किंवा स्किन इरप्शन्स त्याच्यामध्ये येतात. ऑर एनी फंक्शनल डिस्टर्बन्स. आपण स्किन जर घेतलं तर इचिंग येईल किंवा क्युटॅनियस इरप्शन्स येतील. इफ यू आर टेकिंग द रेस्पिरेटरी सिस्टीम तर त्याच्यामध्ये कफ कोरायझा येईल. इफ यू आर टेकिंग द जॉईंट्स घेतले तुम्ही म्हणजे मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम घेतली तर त्याच्यामध्ये पेन हा पहिला मॅनिफेस्टेशन राहिले. किंवा इफ यू आर टेकिंग द डायजेस्टिव्ह सिस्टीम तर त्याच्यामध्ये पहिले नॉशिया, वोमॅटिंग, ॲप्थी हे सगळे प्रकार येतील. ॲप्थीमध्ये ओनली द बॉइल्स विल बी देअर, नो ब्लिडिंग, नो पस फॉर्मेशन, ओनली रेडनेस विल बी देअर. So these may be the manifestations for the SORA for that particular system की जिथे कुठेही पॅथॉलॉजिकल डिजनरेशन नाही आहे. फक्त वरचं जे सुपरफिशियल जे आहे दॅट इज ओनली बिकॉज ऑफ द सोरा. सो सोराला आपण एक हिंट पण म्हणू शकतो की तो मायझम आपल्याला एक हिंट देतोय की बाबा आता मी इट विल बी इन्क्रीज इनसाइड. So if you are not treated properly or if it is left uncured, so that may transfer into the another miasm. सो इनटॉलरेबल इचिंग असू शकतं किंवा खूप जास्त कफ अँड कोरायझा असू शकतं. सो दीज आर ऑल द प्रायमरी मॅनिफेस्टेशन्स ऑफ द डिसीज. बट रिमेंबर दॅट देअर विल बी नो पॅथॉलॉजिकल डिजनरेशन, नो पॅथॉलॉजिकल आउटग्रोथ. त्याच्या विरुद्ध आहेत हे बाकीचे 2 मायझम्स दॅट इज द सायकोसिस अँड सिफिलिस. सो द हॅनिमन त्यांना डिस्कवर करायला इट रिक्वायर्ड द 12 इयर्स अँड आफ्टर द 12 इयर ही फाउंड आउट दॅट मायझम ऑर द कॉज ऑफ द डिसीज. देन दिस सोरा मायझम is also responsible for all the types of mental diseases. ठीक आहे, एवढं कळालंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता हा सोरा जो आहे हाऊ इट इज पॅलिएटेड, हाऊ. सो इफ दॅट पर्सन इज हॅव्हिंग द cutaneous eruptions or the skin eruption, that is the primary manifestation of the sora. So if he is taking the ointment किंवा if he is taking the steroids किंवा काहीतरी करून त्यांनी ते जे इरप्शन्स होते ऑन द बॉडी की ते पॅलिएट केले बाय टेकिंग द ओव्हरडोज ऑफ एनी पॅथी. ओल्ड स्कूलचं घेतलं किंवा दुसरी कोणती पण पॅथीचं जर का मेडिसिन्स घेत राहिले अँड इफ दॅट इरप्शन्स समजा ते पूर्णपणे गेले, सो व्हॉट दे विल कन्सिडर की नाव द पेशंट इज क्युअर्ड. बट व्हॉट हॅपन
when that eruptions have completely gone, the myzum which is present there, जो सोरा होता, तो सोरा कसं काय मॅनिफेस्टेशन आलं की देअर इज सम काहीतरी कशाची तरी ॲलर्जी असेल. सो व्हायटल फोर्स इज डिरेंज देअर. सो टू मॅनिफेस्ट इट, म्हणजे व्हायटल फोर्सचं सांगायचं की मला याची ॲलर्जी आहे किंवा मला याचं इन्फेक्शन झालेलं आहे, म्हणून व्हायटल फोर्सनी काय केले, काही इरप्शन्स फॉर्म केले ऑन द स्किन. अँड इफ यू आर नॉट ट्रीटिंग इट प्रॉपरली, परत तुम्ही ते इरप्शन्स बॉडीच्या आतच टाकले, परत त्याला रूट पासून रिमूव्ह केलंच नाही, सो व्हॉट विल हॅपन, इट विल रिमेन ॲज इट इज इन द बॉडी. तुम्ही फक्त त्याला आत ढकललाय, तुम्ही त्याला बाहेर काढलं नाहीये. म्हणजे तो ॲक्यूट सोरा जो होता, तो त्या सोराला तुम्ही आता क्रॉनिक व्हायला भाग पाडलाय. कळतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. So by using the any means, it may be the ointment or it may be the steroids or any तुम्ही एक्सटर्नल ॲप्लिकेशन तिथे वापरले किंवा तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या पॅथीच्या मेडिसिन्स घेतल्या, सो दॅट विल increase inside. So for time being, that myzum will be in a passive condition. So that is known as the latent sora, म्हणजे जिथे सोरा त्याचे सिम्पटम्स दाखवणार नाही. बट आपण जसं काल बघितलं होतं की इट विल बी वर्स इनसाइड द बॉडी ऑफ द पेशंट. काल आपण ही ओळ वाचली होती ना, की तो वर्स होतो आतल्या आत, म्हणजे तो त्याचं काम चालू ठेवतो, कुठेतरी तो इन्फेक्शन त्याचं काम चालू राहतं. अँड वेनेवर the vital force is deranged, whenever the immunity decreases, that will be come forward again in the form of same disease. परत त्याला तो एक्झिमा होईल किंवा परत त्याला ते इचिंग होईल, और दूसरा कोणते तरी डिसीज होईल आहे, और दॅट पर्सन मे हॅव द निमोनिया, द पर्सन मे हॅव द अस्थमा, दॅट पर्सन मे हॅव द हिमोराइड्स. सो दुसरा कोणत्या तरी फॉर्ममध्ये तो सोरा परत बाहेर करण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यालाही आत राहणं आवडत नाही. Our body do not require the any foreign material. It want to remove it from the body. जेव्हा तुम्हाला सर्दी होते तेव्हा नाक गळायला लागतं, तुमच्या डोळ्यात जेव्हा कचरा जातो तेव्हा खूप लॅक्रिमेशन होतं, किंवा नाकात जेव्हा डस जाते तेव्हा आपण खूप शिंकतो. तर आपल्या बॉडीलाच फॉरेन सबस्टन्स नको असतं. आवर बॉडी इज हॅव्हिंग द टेंडन्सी टू रिमूव्ह द फॉरेन, आणि म्हणून आपल्याला हे सगळे रिफ्लेक्सेस येतात. तुमच्या कानात अंघोळ करताना जरी पाणी गेलं तरी पण ते, जर तुम्ही कान त्या बाजूला केलं तर ते पाणी बाहेर येतं, कारण आपल्याला फॉरेन मटेरियल आपल्या बॉडीला कोणतंच नको असतं. सो सिमिलरली द व्हायटल फोर्सेस ऑल्सो डू नॉट रिक्वायर्ड दॅट फॉरेन मटेरियल, दॅट इज द मायझम. द व्हायटल फोर्स कसंही करून ते परत इम्युनिटी एकदा कमी झाली की ते आपल्याला सिम्पटम्स येणार, आणि दॅट सिम्पटम्स मे बी ऑफ द सेम काइंड किंवा ऑफ डिफरंट काइंड. मग ॲट दॅट टाइम ऑल्सो इफ यू आर डुईंग द पॅलिएशन, सपोज त्याला स्किन इरप्शन होता, मग 5 वर्षांनी त्याला अस्थमा झाला. आता ओल्ड स्कूलकडे जर तो गेला किंवा ॲलोपॅथीकडे गेला तर ते काय म्हणतील, तुमचा मागच्या वेळेसचं स्किन डिसीज बरं झालं होतं, आता मी तुमच्याकडे परत आलोय फॉर दॅट अस्थमा. So for that asthma again they will give the new drugs that will act on the respiratory system irrespective of the skin disease. He will not consider the skin disease which was there previously back for the 5 years. ते त्याला कन्सिडरच करणार नाही. they will give the new मेडिसिन्स फॉर द अस्थमा. त्याच्यामुळे काय होईल, परत तो अस्थमा पण पॅलिएट होणार. मग ते अस्थमा पॅलिएट होऊन काय होणार, की जेव्हा तो फंक्शनल लेवलचा होता तो तोपर्यंत ठीक आहे, बट ॲज द एज इन्क्रीजेस, ॲज द ससेप्टिबिलिटी डिक्रीजेस, दॅट पर्सन मे रिक्वायर द पंप लागतो मग त्यांना, कारण त्यांचे जे ब्रॉन्काय असतात ते खूप नॅरो होऊन जातात. आणि मग जेव्हा डॅम्प वेदर येतं किंवा पाऊस अर्धवट पडलेला असतो किंवा नवीन सीझन जेव्हा चेंज होतो, वेदर चेंज होतो सडन, सो दे आर हॅव्हिंग द सफोकेशन, दे फिलिंग द ब्रिथलेसनेस. सो वेन दॅट ब्रॉन्काय खूपच नॅरो आहे, सो दे रिक्वायर द पंप, की ते वॅझो डायलेटर तिथे, सॉरी, त्यांना ब्रॉन्को डायलेटर लागणार तिथे, की जे डायलेट करतील अँड ही कॅन रिस्पायर व्हेरी वेल. तर मग ही कंडिशन त्यांच्यामध्ये येते. तर मग सुरुवात कुठून झाली होती आणि कुठे गेला तो पेशंट. बट इफ इन्स्टेड ऑफ दॅट, बरं इतकी केस कळाली आहे का, स्किन डिसीज त्याला पॅलिएट केलं, दॅट पर्सन हॅव्हिंग द अस्थमा ऑर एनी टाईप ऑफ डिसीज, अँड देन इट विल बी इन्क्रीज. एवढं कळालंय? Oh, ma'am. Yes, ma'am.
सो प्रत्येक वेळा काय होत आहे, दॅट पेशंट इज अंडर द पॅलिएटिव्ह स्टेज. मग असं करता 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 दिस मे लीड्स टू द सपरेशन. मग त्या सोरालाही कळतं, आता स्किनमधून मी बाहेर आलो, यांनी मला आत ढकललं. मी लंगमधून बाहेर आलो, यांनी मला आत परत ढकललं. आता मी दुसरा कोणता तरी मार्ग शोधतो. सो दॅट सोरा मे हॅव द मे अफेक्ट द किडनी, इट मे अफेक्ट द लिव्हर, इट मे. मग जिथे त्याला सॉफ्ट कॉर्नर मिळेल, जिथे इम्युनिटी त्याला कळेल की हा ऑर्गन माझ्याशी फाईट करू शकत नाही, तिथे तो परत हे करणार. आणि मग इन दिस वे दॅट सोरा मे ट्रान्सफर इन टू द सायकोसिस. देअर मे बी द गॉल स्टोन्स होईल, किंवा रिनल स्टोन होतील, किंवा फॅटी डिजनरेशन ऑफ लिव्हर होईल आहे, किंवा काही पण होऊ शकतं. म्हणजे डायबिटीज त्याला मध्येच होऊन जाईल. सो ऑल दिस मे लीड्स टू द सायकोटिक मायझम. सायकोसिसला पण परत ठीक केलं नाही, सो दिस मे लीड्स टू द सिफिलिस. आणि सिफिलिसमध्ये ट्रान्सफर झाल्यावर मग ते काय म्हणतात ॲलोपॅथीवाले, की आता आम्ही इथे काही नाही करू शकत. आता ह्याची किडनी पूर्ण फेल झालेली आहे, वी हॅव टू ट्रान्सप्लांट इट. याचं लिव्हरचा लोब खराब झालेला आहे, वी हॅव टू ट्रान्सप्लांट दॅट. दॅट इज द सिफिलिटिक कंडिशन. सुरू कुठून झालं होतं, स्किन इरप्शनपासून, आणि संपलं कुठे, तर फेल्युअरपर्यंत. मग इन धिस वे तो सोरा जो आहे तो सायकोसिसमध्ये कन्व्हर्ट झाला, आणि सायकोसिस सिफिलिसमध्ये कन्व्हर्ट झाला. म्हणून हॅनिमन म्हणतात की वेनेवर यू आर ट्रीटिंग द पेशंट, यू स्टॉप देअर ओनली. तिथेच जर तुम्ही त्या मायझमची ग्रोथ थांबवली, इफ यू आर ट्रीटिंग इट प्रॉपर अँटीसोरिक मेडिसिन, it will not be shift into the psychosis, and finally it will not shift into the syphilitic myasm. जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की पोस्ट कोविड हॉस्पिटल्स उघडलेले आहेत. वाय? बिकॉज दे आर दॅट व्हायरस तो क्युअर होत नाही. फक्त आपण त्याला काय करतोय, जो ऍक्टिव्ह होता त्याला आपण पॅसिव्ह करतोय. आणि पॅसिव्ह केल्यानंतर परत जेव्हा तो पेशंट जर का न्यूट्रिशियस डाएट घेत नसेल, किंवा एक्सरसाइज करत नसेल, जेव्हा केव्हा त्याची ससेप्टिबिलिटी लो झाली, तर हा जो पॅसिव्ह झालेला आहे, अगेन इट विल बी ॲक्टिवेटेड. आणि मग तिथे पेशंटला एम्बोलाय फॉर्म होतात आहे. दॅट पेशंट मे हॅव द रेस्पिरेटरी डिसऑर्डर, दॅट पेशंट मे हॅव द हार्ट फेल्युअर. हे सिम्पटम्स येतात आहे. म्हणून ते पोस्ट कोविड ओपीडीमध्ये हे पेशंट बघितले जातात. तर त्याच्यामध्ये मी काय म्हटलं होतं, एक आपण लॅकेसिसचा डोस देऊ शकतो, पण अजून दिस इज नॉट प्रूव्ड. जसं आर्सेनिक चालू आहे, तसं सध्या म्हणतात आहे की यू गिव्ह द लॅकेसिस, म्हणजे एम्बोलाय फॉर्म होणार नाही. अँड विथ द सप्लिमेंटेशन ऑफ द ॲलोपॅथिक मेडिसिन, you give the homeopathic medicines also, so that the recovery will be fast, and in some amount it will remove that myzum, it will remove that virus. So हे असं ट्रान्सफर होणार नाही. सो इन द प्रायमरी मॅनिफेस्टेशन ओनली यू ट्रीट द पेशंट प्रॉपरली, म्हणजे तो सेकंडरी अँड टर्शरी स्टेजेस चढणारच नाही, त्याचं तितकं डिस्ट्रक्शन बॉडीत होणारच नाही. अँड दॅट्स वाय सोरा इज द मदर ऑफ ऑल द मायझम. सो इफ यू आर ट्रीटिंग द सोरा प्रॉपरली, it will not shift to the another two miasms. कळलं इतकं? येस मॅम. सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. नको नको काही नको. कोमल इज हिअर ना? हो मॅम, आले आले. हा, तुझा मेसेज आला होता ना, म्हणून माझ्या मुलाने काढून दाखवला. नाही मॅम, मी केव्हाच मेसेज केला, तो मेसेज पण जात नव्हता आणि डेटा पण ऑन होत नव्हता माझा. अच्छा अच्छा, ओके. बरं, इतकं कळालंय सगळ्यांना? हो मॅम. सो द कॉम्प्लिकेशन्स जे होतील सोराचे, सो दॅट विल बी द सायकोसिस आणि सिफिलिस, असं आपण त्याला म्हणू शकतो. सोराचे सिम्पटम्स आपण आज फक्त बघू, आणि मग आपण उद्या सायकोसिस आणि सिफिलिसचे बघू, आणि आपले आपले हे कंटिन्यू करू ॲफोरिझम्स. सो सोराचे जे मॅनिफेस्टेशन्स आहेत, दे मे रिलेटेड टू द स्किन. आता जेव्हा तुम्ही HA रॉबर्ट उघडाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सिम्पटम्स मिळतील. इवन यू विल गेट द सिम्पटम्स ऑफ लॅटेंट सोरा, अँड यू विल गेट द सिम्पटम्स ऑफ द सोरा. केंटनी काही विशेष त्याचे सिम्पटम्स दिलेले नाही आहेत, पण HA रॉबर्टनी खूप जास्ती सिम्पटम्स दिलेले आहेत सोराचे. सो आत्ता ते लावणं शक्य नाही मला, पण नेक्स्ट सेशनमध्ये मी लावते ते सिम्पटम्स. फक्त आता मी तुम्हाला केंटनी काय म्हटलंय तेवढंच सांगते. हा कोण आहे? SMG930L मोबाईल नंबर आलाय. माहितीये कोणाला? कोणाचा मित्र, कोणाची मैत्रीण आहे?
नाही मॅम. नाही करत मी एंटर, ऍडमिट नाही करत. Okay. So what the Kane said about that Mizam, the animal tells us frankly that it was astonished to find at the end of certain length of time, no progress has been made with his remedies in chronic diseases. So if you are giving the proper miasmatic medicine, that miasm will stop there. जसं मी आधी म्हटलं तसंच. So that will not be continue with the chronic miasm. The symptoms appear with their own regularity. They will be much stronger than before, which showed they were progressing. पण सपोज आपण अँटीमायझमॅटिक मेडिसिन जर दिली नाही, जर तो आपण मायझम त्याच्यातून काढला नाही, तर ते जे सिम्पटम्स येतील नंतर, दॅट विल बी मोर स्ट्रॉंगर दॅन बिफोर. द डिसीज विल बी प्रोग्रेस. Hahnemann enters into very difficult study, but with all sorts of difficulties, and after studying after 12 years, he developed the fact that in all cases observed, there was an underlying chronic disease, a chronic miasm. मग 12 वर्ष जेव्हा त्यांनी याच्यावर काम केलं, after that he know there is a something, and that something is nothing but the chronic miasm, which had a tendency to progress and end only with the life of the patient. So if you are not treating it properly, it will take the life of patient. Then he bent himself to the provings of medicines in order to discover from them a likeliness to a chronic miasm. आणि मग त्यांनी काय केलं, मेडिसिनमध्ये पण त्याचे मॅनिफेस्टेशन शोधायला सुरुवात केली. Had he never come to the conclusion, he could not have noticed such things. जर त्यांना हे कन्क्लुजनच आलं नसतं की why the symptoms are recurring, then आपल्याला मायझम शिकावाच लागला नसता. पेशंटला सिम्पटम्स येत गेले असते आणि प्रत्येक वेळेस आपण अॅक्यूट क्रूड मेडिसिन दिलं असतं. कंप्लीट ॲनिहिलेशन तिथे झालंच नसतं. अँड दॅट्स वाय वी शुड बी थँकफुल टू द डॉक्टर हॅनिमन हू डिस्कवर्ड दॅट contagious thing, who discovered that chronic miasm. सो द मेडिसिन्स ज्या आपण देतो फॉर दॅट मायझम, सपोज आपण अक्यूट मायझम म्हटलं, अक्यूट सोरा जर आपण म्हटलं, तर आपण तिथे अक्यूट मायझम्स देतो. त्या सोरिक मेडिसिन्स कोणत्या कोणत्या आपण देऊ शकतो, विच आर वेल प्रूव्ड. तर बेलाडोना आहे, ॲक्युनेट आहे, ब्रायोनिया, आर्निका, चायना, नक्स वोमिका, ह्या सगळ्या मेडिसिन्स आपण अक्यूट सोरिक मेडिसिन्स म्हणून देऊ शकतो. की वेनेवर देर इज अ फंक्शनल चेंजेस, की जिथे आउट ग्रोथ नाहीये, म्हणजे एक्स्ट्रा काही ग्रोथ नाहीये बॉडीमध्ये. तर एक्स्ट्रा ग्रोथ म्हणजे काय, तर वार्ट्स किंवा कार्बनकल्स किंवा मसे जे येतात चेहऱ्यावर किंवा हातापायांवर जे येतात, तर हे सगळे झाले एक्झाम्पल सायकोसिसचे. किंवा कोणाचं हाड वाढलेलं असतं किंवा कोणाला एक्स्ट्रा बोटच असतं. सो जिथे जिथे किंवा डिपॉझिशन होतं किंवा स्टोन्स फॉर्म होतात, तर जिथे एक्स्ट्रा थिंग जे आपल्या बॉडीमध्ये तयार होते की जे आपल्याला नको आहे, फालतू आहे ते सगळं, तर ते झालं सगळं सायकोटिक मायझमचं. आणि जिथे पूर्णपणे टिश्यू डिजनरेट होतात, पूर्ण टिश्यू डिस्ट्रक्ट होतात, तर तिथे मायझम येतो सिफिलिस. सो तसं जिथे फंक्शनल आहे, फक्त सेल्स चं फंक्शन जे आहे, इट इज नॉट वर्किंग प्रॉपरली. लक्षात ठेवा परत, वेअर द फंक्शन इज डिस्टर्ब, not the cell, not the tissue is get degenerated, that is only the soramyism. So तिथे आपण पहिल्यांदा या acute crude medicines देऊ शकतो, and after that we have to complete the cure by using chronic medicines, by using the antisoric medicines. मग तिथे आपण सल्फर देऊ शकतो, फॉस्फरस देऊ शकतो, लायकोपोडियम देऊ शकतो, काली ग्रुपमधला काही देऊ शकतो, त्याच्यानंतर सोरिनम देऊ शकतो, ट्युबरकुलिनम देऊ शकतो. सो अकॉर्डिंग टू द सिम्पटम्स सिमिलॅरिटी वी कॅन गिव्ह द अँटी सोरिक मेडिसिन टू स्टॉप दॅट डिसीज. मग तो परत डिसीज त्याला होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅटंट सोरा म्हणून एक वर्ड आहे. सो लॅटंट सोरा मीन्स दॅट इज अ पॅसिव्ह सोरा. तर त्याचे पण काही काही मॅनिफेस्टेशन्स येतात. सपोज दॅट पर्सन इज हॅव्हिंग द स्किन कंप्लेंट आधी होतं, किंवा काहीतरी अस्थमा होता, किंवा काहीतरी फंक्शनल डिसीज होता. बाय टेकिंग द इम्प्रॉपर मेडिसिन नाव इट बिकेम अ लॅटंट वन. तर लॅटंटमध्ये पण पेशंटचे मेंटल मॅनिफेस्टेशन्स आणि फिजिकल मॅनिफेस्टेशन्स डिफरंट असतात. सो दॅट पर्सन मे फॉरगेटफुलनेस होईल. तर सोराचं मेंटल्स जे आहेत
ते खूप छान आहे. सोरा जो असतो, दॅट सोरा इज व्हेरी कॉवर्ड पेशंट. खूप घाबरट असतो तो. द पेशंट इज इरिटेबल असतो. पेशंट अँशियस असतो. त्याच्यानंतर द पेशंट आता सपोज मी ही लाईन वाचते 77 एफोरिझम की दोज डिसीजेस आर इनअप्रोप्रिएटली नेम क्रॉनिक विच पर्सन इनकर हुज एक्सपोज देमसेल्व्स. तर तो दुसरी वेळ ओळ वाचणारच नाही. डायरेक्ट तिसरी चालू करेल. द एलिमेंट्स are addicted to deception of many kind which undermine the health undergo the prolong आणि मग तो अरे मग त्याच्या लक्षात येईल अरे आपण सेकंड लाईन तर सोडली होती मग तो परत सेकंड लाईन वाचेल आणि मग काय होईल फर्स्ट लाईन वाचल्यावर मी थर्ड लाईन वाचली तर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल का आणि मी थर्ड लाईन नंतर सेकंड लाईन वाचली तर तुम्हाला काहीतरी त्याचा अर्थ लागणार का नाही. शक्यच नाही ना कारण ते वाक्यच पूर्ण होत नाहीये देर इज नो फुल स्टॉप असं होतं सोराचं कन्फ्यूज पर्सनॅलिटी असते ती काय वाचतोय पुढचं वाक्य आपण काय बोलणार आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात राहत नाही सो दीज आर द सिम्टम्स ऑफ लॅटंट सोरा किंवा आपण सोरा म्हणू त्याला सो कन्फ्यूज पर्सनॅलिटी अँशियस असतात त्यामुळे ते रेस्टलेस होतात की माझ्या लक्षात कसं राहत नाहीये त्यामुळे ती इरिटॅबिलिटी त्याच्यामध्ये वाढत जाते पण कॉज कोणता असतो तर हा सोरा त्याच्यानंतर घाबरट असतो पेशंट नुसता विचारच करत असतो मी हे करू की नाही मग मी जाऊ की नाही नाही आणि मग हा विचार करून करून काय होतं दॅट पेशंट बिकेम्स खूप आपण विचार केला तर काय होईल आपण नुसतं कोणत्या तरी तुम्हाला समजा इथून तुमच्या घरातून निघून तुम्हाला काहीतरी वाण सामान आईने आणायला सांगितलं की 10-12 वस्तू घेऊन ये तर तुम्ही काय कराल एक बॅग उचलाल चप्पल घालाल आणि चालायला लागाल पण सोरा पेशंट असेल तर तो काय विचार करतो मग मी ड्रेस कोणता घालू मग मी हेअरस्टाईल कशी करू मग मी मास्क कोणता घालू मग मी चप्पल कोणती घालू मग माझ्या बाजूने कोणी पॉझिटिव्ह पेशंट जाणार नाही मग किराणा दुकानात गेल्यावर तिथे तो कोणी नसेल हा नुसता विचार करणार आणि मग तो विचार करून तो थकतो आणि मग झोपतो आराम करतो द पेशंट ऑलवेज वॉन्ट्स टू लाय डाऊन सोरा पेशंटला नेहमी आरामाची गरज असते ही ऑलवेज वॉन्ट्स टू टेक रेस्ट कारण हा मेंटल विचार करून तो थकलेला असतो फिजिकली तो जाणारच नाही त्या किराणा दुकानापर्यंत मेंटलीच थकून जातो तो कळतंय येस येस मॅम तुम्हाला समजा मी सांगितलं क्लासमधून जाऊन चॉक घेऊन या तर तुम्ही आणता की नाही पटकन जाऊन आणता की नाही आणत हो हो. आणता की नाही मग सोरी पेशंट असेल तर काय करणार ही विल थिंक की मी व्हाईट चॉक आणू की पिंक चॉक आणू मग मला ऑफिसवाले काही म्हणतील का मग मी व्हाईट चॉक आणल्यावर मॅम मला रागवतील का मग मी तुटलेले चॉक घेऊ की अखंड चॉक घेऊ ही विल थिंक लाईक दॅट ओनली कन्फ्यूज पर्सनॅलिटी असते बरेच ठिकाणी दॅट पर्सन इज कन्फ्यूज असते बरं आता ही मीटिंग ओव्हर होईल रिजॉईन कराल एक 5 मिनिटात आणि मग मी तुम्हाला H.A. रॉबर्टचे सोराचे सिम्पटम्स दाखवते म्हणजे आपले तेवढे ते सिम्पटम्स कव्हर होऊन जातील ठीक आहे सो हे असं सोराचं मॅनिफेस्टेशन त्याच्यानंतर आधी काय वाचली आहे ओळ आपण आता काय वाचतोय त्याच्या लक्षात राहत नाही आपण आधी काय बोललो होतो हे त्याच्या लक्षात राहत नाही फॉरगेटफुलनेसमुळे हे सगळं होत असतं 3 चोर आहेत ही गोष्ट मी तुम्हाला आधी पण सांगितली असते 3 चोर असतात त्यातला एक चोर सोरा असतो एक सायकोसिस असतो एक सिफिलिस असतो चोरी करायचं हे लोक ठरवतात तर सोरा जो असतो तो फक्त विचारच करतो मी ही तिजोरी लुटेल ती बँक लुटेल सायकोटिक काय करतो तोडफोड करून ती तिजोरी फोडेल आणि सिफिलिटी असेल तर काय असेल तो पैसे घेऊन तो फरार पण होऊन जाईल